स्वामी तुम्ही मला दृष्टी दिली स्वामी, मी धन्य झालो स्वामी। आता मला या कंदिलाची काहीच गरज नाहीये स्वामी। तू चूक केलीस कंदील टाकून। जेने तुला आजवर साथ दिली त्याला सोडून दिलास। अरे दृष्टी आली आहे, पण आयुष्यात रात्री येणारच। रात्र आली की अंधार येणार आणि त्या अंधाराचा कंदीलच तुला वाट दाखवणार। स्वामी मला माझी चूक कळाली, आनंदाच्या भरात माझी चूक झाली स्वामी, मला क्षमा करा। सुंदरे याचप्रमाणे अजून एकाने गरज संपर्क कंदील टाकून दिलाय। ज्या क्षणी त्याच्या आयुष्यात अंधार येईल त्या क्षणी त्याला त्या कंदिलाचं महत्व कळेल। शिव शंकर शंभा। अहो, आजारपणामुळे झेपत नाहीये तुम्हाला, धड उभंही राहता येत नाहीये, पण तरीही एवढा अट्टहास का? अगं हाडाचा कलाकार आहे मी आनंदी, आयुष्यभर हेच करत आलो। मागचे 4 दिवस चित्र नाही काढू शकलो, आता नाही राहत। आयुष्यात कधीही एक चित्र सुद्धा माझं चुकलं नाही, आणि आता आता सगळी चित्र चुकतायत। तुम्ही आधी काढा घ्या बघू। आजारपणातून बरे झालात ना की पुन्हा पहिल्यासारखे भरीत याल। नाही ग, हा आजार दुर्धर आहे असं वैद्य म्हणाले। बरा होईल का नाही काही शाश्वती नाही। तुम्ही असं निराश होऊ नका बरं, आपण स्वामींचे भक्त आहोत। स्वामींची कृपा झाली तर कुठलाही आजार दुर्धर नसतो। अगं दिवस रात्र त्यानंच साकडं घालतोय, पण अजून कृपा का नाही झाली काय कळत नाही। गोवर्धनराव, ही घ्या तुमची चित्र। राजांना तुमचं एक पण चित्र आवडलं नाही। स्वामी देवा, देवा तुम्ही विहिरीत काय पाहताय? सुंदर या बेडूक दिसतोय का? बेडूक नाही, कुठे देवा? हा बेडूक। पावसाळ्यात स्वतःहून यांनी या विहिरीत उडी मारली। थंड पाणी, खोल जागा, त्याला मजा वाटली। आता देवाकडे पाहून म्हणतोय की मला वाचव। सुंदरे माणसांचे असंच आहे, स्वार्थ, मोह, अहंकार याच्या विहिरीत उडी मारतो आणि मग देवाला म्हणतो मला वाचव। उडी स्वतः मारायची आणि वाचवायला दोरी देवाकडे मागायची, त्याला काय अर्थ आहे? शिव शंकर शंभा। गोवर्धनराव, तुम्ही राजदरबारातील 9 रत्नांपैकी एक रत्न आहेत। तुमच्यासारखा चित्रकार पूर्ण पंचकृषीत नाही। राजदरबारातल्या नामवंत चित्रकारांना सुद्धा तुमच्याबद्दल आदर आहे।
पण ही चित्र तुमच्या समोर फेकावी असा राजांचा आदेश होता, म्हणून फेकावी लागली. पर राज्यातील काही राजे आपल्या राजांना भेटायला येणार आहेत. त्यांना भेट म्हणून ही चित्र देण्याचा मानस होता राजांचा, आणि ती जबाबदारी तुमच्यावर होती. तुम्ही 4 दिवसांपूर्वी पाठवलेले चित्र राजांना अजिबात आवडलेले नाही. राजांचं म्हणणं आहे वयाची 50शी उलटल्यावर तुमच्या हातातील किमया कमी होत चालली आहे बहुतेक. अहो पण ते आजारी आहेत म्हणून. पण हा आजार बरा कधी होईल? काही दिवसांपूर्वी सातत्याने राजटीका होत आहे. कुठल्याही क्षणी पद हिरावलं जाईल अशी परिस्थिती आहे, आणि राजाने ही शेवटची संधी दिलेली आहे तुम्हाला. तुमच्या पुढच्या चित्रावर हे सगळं ठरेल. येतो मी. अंबिका सावकाश. हे घे. बरं वाटतंय ना? जंगलातून आणले, खाऊन घे. 2 दिवस झाले तू काही खाल्लं नाहीयेस ना? चक्कर येणारच. मला माफ कर. सगळं माझ्यामुळे होतंय ना? नदीच्या पुरात आपलं घर वाहून गेलं. नवं घर बांधायला मी कर्ज घेतलं, पण तेही अजून फेडलं नाहीये. रोजच्या कमाईत 2 वेळेचं अन्नही मिळत नाही. त्या डोक्यावर एवढं मोठं कर्ज. तुला साधं 2 वेळेचं अन्नही देऊ शकत नाही. यापेक्षा मोठं अपयश काय असणार आहे? अहो अहो तुम्ही स्वतःला दोष देऊ नका. हे बघा, आपली औषधांची कमाई ना वाढेल, सगळं नीट होईल, आणि आणि स्वामी आहेत आपल्या पाठीशी. काळजी करू नका. पण मला वेगळीच चिंता सतावते. कोणती? 4 दिवसात सावकाराला मुद्दल आणि व्याज द्यायचंय. मी गुरुकुलातल्या मित्रांकडे गेलो होतो, पण कोणीच मदत करायला तयार नाही. काय करू काही कळत नाही हो. अंबिका, तू तुझ्या कलेचा आविष्कार सोडू नकोस. तुझी कला हीच तुम्हा दोघांच्या समस्येवरचं उत्तर ठरणार आहे. हे बघा, माझं मला मन सांगतंय सगळं नीट होणार. स्वामींनी काल काय सांगितलं ऐकलत ना? माझी ही कलाच ह्या समस्येतून आपल्याला बाहेर काढणार आहे. हे चित्र एकदा पूर्ण झालं ना की सगळं नीट होईल. आपल्या सगळ्या समस्या दूर होतील. स्वामी करो आणि असंच हो. आता सगळं या चित्रावर अवलंबून आहे. निरंजन, ए निरंजन, अरे बाहेर ये. आजपर्यंत जो मान, जो सन्मान मला मिळाला होता, तो आता काढून घेतला जाणार. आनंदी, आनंदी, माझ्या हातातली जादू संपत चालली आहे का ग? तसं बोलू नका हो. तुम्ही अजूनही महान आहात. नाही ग, पूर्वीसारखं मी चित्र काढू शकेन की नाही काहीच सांगता येत नाही. माझ्या कलेचा वारसा आपल्या मुकुंदाला मिळावा, त्यानं माझी जागा घ्यावी अशी इच्छा होती ग. पण त्याच्या हातात ती जादू नाही. नाही म्हणजे तो चित्र काढतो, पण त्यात आत्माच नाही ग. स्वामी, स्वामी,
अहो मला हा असला आजार का होऊ दिला स्वामी? तुमच्या मनात काय आहे काहीच कळत नाही. शिवशंकर शंभा. प्रत्येक वेळी आमची इच्छा आणि आमची मर्जी यावर तुमच्या दुर्दैवाचं खापर फोडू नका. नियतीला दोष देण्याआधी तुमच्या कर्मात टोकन पहा. तुमच्या आयुष्यात काय लिहिलंय हे तुम्हाला तिथेच दिसेल. शिवशंकर शंभा. सावकार अहो सावकार काय करताय? अहो कुठं नेत आहे? कर्ज फेडायला पैसे नाहीत ना तुमच्या जवळ? यातलं काय विकलं ना तर मला 4 पैसे मिळतील. आणि तुमच्या लक्षात येईल रिकाम तिकडे बसून आणि असं चित्र गिरवून पैसे मिळत नसतात. अहो सावकार आम्ही ए, गप. प्रयत्न- काम करा, काम मोलमजुरी करा आणि माझं कर्ज फेडा. हे उगाच भिकाचे डोळे लावून घेऊ नका. सावकार अहो तेच सांगते, आमचे प्रयत्न सुरू आहेत. मी जे हे चित्र काढते ना यातून ह्या कर्जाचा प्रश्न मोकळा होणार आहे. खरंच विश्वास ठेवा. कसं सुटणार? हे चित्र काय तुम्हाला बोलावून पैसे देणार आहेत का? आम्हाला स्वामी बोलले तसं. स्वामी ते स्वामी भक्तांना येडं बनवतात आणि भक्त बनतातही. माफ करा सावकार, स्वामींना काही म्हणू नका. तर काय करशील? काय करशील? तुमचे ते स्वामी आहेत ना, भोंदू आहेत भोंदू. आणि त्याची भक्त नाकारते. तसं जर नसतं ना तर माझं कर्ज कधीच फेडलं असतं तुम्ही. सावकार हे बघा, तुम्ही आम्हाला काही बोला पण स्वामींना नाही. अहो हे असं पाप करू नका. तुम्ही स्वतःचा विनाश ओढवून घेऊ नका. हे बया, उपदेश नको मला. 3 दिवस शिल्लक आहे तुमच्याकडे. 3 दिवस. 3 दिवसात जर माझं कर्ज फेडलं नाही ना हे अख्खं घर जाईल. अहो ऐक सावकार सावकार, अहो आता मी स्वामींचं चित्र कसं काढणार? ज्या चित्राच्या भरोशावर आपण या संकटातून बाहेर पडणार होतो ते चित्रच नाही काढलं तरी ह्या समस्येतून आपल्याला बाहेर कोण काढणार? अंबिके, संकटातून बाहेर पडण्याची संधी लवकरच चालू होणार आहे. पण त्यावेळी तू काय निर्णय घेतेस यावर सगळं अवलंबून असणार आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ माझे आई मजला ठाव द्यावा पायी. स्वामी समर्थ माझे आई मजला ठाव द्यावा पायी. स्वामी समर्था शरण तुला मी नितदिन मजला भे पुण्याई. स्वामी समर्थ माझे आई मजला ठाव द्यावा पायी. स्वामी समर्था शरण तुला मी नितदिन मजला भे पुण्याई. स्वामी समर्थ दत्तवतारी. स्वामी समर्थ दिगंबरा श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ दत्तवतारी. स्वामी समर्थ दिगंबरा श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ दत्तवतारी. स्वामी समर्थ दिगंबरा श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी, मघाशी तुम्ही म्हणालात की आपल्याच कर्मात डोकावून पहा. तुम्ही तुमच्या हाताने काय कर्म लिहून ठेवलेत? तुम्ही वारंवार हा इशारा का देत आहात? स्वामी, आमचं काही चुकलं का? भूतकाळात आमच्या हातून असं काही घडलंय का ज्याचा परिणाम म्हणून आज हे दिवस बघावे लागतात? याचं उत्तर आम्ही देणार नाही. याचं उत्तर तुमचं आत्मचिंतन दे. ज्याने प्रश्न विचारलाय त्याने उत्तर शोधावं. मनाच्या आरशात पाहिलं की नियतीचं प्रतिबिंब दिसतं. बाबा बाबा हे पहा, मी नवीन काढलेलं चित्र. प्रयत्न चांगला आहे, पण हे चित्र याहूनही उत्तम होऊ शकलं असतं. स्वामी, कृपा करून हे बघा ना. स्वामी, माझ्या मुकुंदची कला बहरच जाऊ द्यात. असा काहीतरी चमत्कार करा की पूर्ण राज्यात त्याच्यासारखा चित्रकारच होणार नाही. अरे आमच्याकडून काय मागावं हे ज्या दिवशी लोकांना कळेल ना, तो त्यांच्या आयुष्यातला सुदिन असेल. हे घे. तू कधी गोवर्धनच्या कलेचा वारसदार राहू शकणार नाही. तुझ्यात गुणवत्ताही नाही आणि नियतही नाही. माफ करा स्वामी, पण आई वडिलांचेच गुण मुलांमध्ये येतात. मी माझ्या वडिलांसारखाच थोर चित्रकार बनेन. माझी जागा सिद्ध करून दाखवेन. तुझ्यात कलाकाराचं कौशल्य नाहीये, पण तू उत्तम व्यापारी आहेस. व्यापार कर, त्याकडे लक्ष दे. एका चित्रावरून माझ्या कलेचं मूल्यमापन करू नका स्वामी. माझ्यातही थोर कलाकार दडलाय आणि मी हे सिद्ध करून दाखवेन. माझ्या वडिलांपेक्षा माझं नाव मोठं करून दाखवेन आणि मला कुणीही अडवू शकत नाही, तुम्हीही. अरे कला हे बोलण्यातून नाही, आत्म्यातून येते. प्रयत्न करून बघ, तुलाही कळेल तू किती पाण्यात आहेस. आणि राहिला प्रश्न मूल्यमापनाचा, तर तुझ्याकरता जे योग्य आहे तेच सांगतोय आम्ही. शिव शंकर शंभा. श्री स्वामी समर्थ. 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 बाबा, काय झालं? बरं वाटत नाहीये का? औषधी हवी आहे का? खरं तर तुम्हा दोघांना बरं नाही असं कळलं
म्हणून औषधे घेऊन आलोय. अहो नाही बाबा, आम्ही बरे आहोत. नाही कसं? तुमच्या चेहऱ्यावर दिसतंय की तुम्हाला बरं नाही. सावकार चित्रकलेचं साहित्य घेऊन गेला म्हणून चिंतेत आहात. अरेच डोक्यावर कर्ज आहे, तरी चिंता वेगळी आहे. आता या समस्यांमधून बाहेर कसं पडायचं हे कळत नाहीये, बरोबर ना? उपाय समोर असूनही तुम्हाला दिसत नाहीये म्हणून म्हटलं तुम्ही आजारी आहात. बाबा, तुम्ही असं का बोलताय? हे दोरी या खांबाला बांध. तू पण बांध. आता मला सांगा, ही दोरी कोणाची? आमची. बांधली कोणी? आम्ही आम्ही सोडवणार कोण? आम्ही आम्ही सोडवा. तशी तुम्ही बांधली दोरी, तुम्ही सोडवली. त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यात ज्या समस्या येतात, संकट येतात, हे तुम्हाला सोडवावी लागतात. नुसत्या नामस्मरण करत राहणाऱ्या समस्या सुटणार आहे का? त्याला प्रयत्नांची जोड असायला हवी ना. जर प्रयत्न केले तर देव मदतीला धावून येतोच. बाबा, अहो आम्ही प्रयत्न करतोय, पण आम्हाला मार्गच दिसत नाहीये. कलाकाराला त्याची कला प्रस्तुत करण्यापासून कुठली समस्या, कुठली अडचण अडवू शकत नाही. अगं, सामान्य परिस्थितीमध्ये जर एखादी गोष्ट करायची असेल तर तो प्रत्येक जण करतो, पण प्रतिकूल परिस्थितीमध्येही जो कला घडवतो तो खरा कलाकार. अगं, तुझ्याकडे चित्र काढण्याकरता साहित्य नाही म्हणून उदास झाली आहेस. अगं, निसर्ग साहित्य आहे, जरा नीट बघ. अहो काढा घ्या, एवढा वेळ झाला घेतलाच नाहीये तुम्ही. आनंदी, शरीराचा हा आजार ह्या काड्याने आज ना उद्या बरा होईलही, पण मनाला ज्या यातना होत आहेत त्या कशा बऱ्या होणार ग? असं काय झालंय? तू कधी गोवर्धनच्या कलेचा वारसदार राहू शकणार नाही. तुझ्यात ती गुणवत्ताही नाही आणि नियतही नाही. अगं, आपला मुलगा माझ्यापेक्षा मोठा कलाकार व्हावा अशी इच्छा होती माझी, पण ती इच्छा आता इच्छाच राहणार बहुतेक. राज दरबारातून निरोप आहे तुमच्यासाठी. लवकरात लवकर उत्तर कळवा. येतो.
तुम्ही 4 दिवसांपूर्वी पाठवलेले चित्र राजांना अजिबात आवडलेले नाही. कुठल्याही क्षणी पद हिरावलं जाईल अशी परिस्थिती आहे. असा काय निरोप असेल हो? राजेसाहेबांनी काय लिहून पाठवलं असेल यात? गेल्या वेळी जे चित्र त्यांना पाठवले ते त्यांना आवडले नव्हते म्हणून चिडले तर नसतील ना? आनंदी, अगं राजेसाहेबांचा आदेश आहे, मी स्वामींचं तैलचित्र काढावं. यावेळी होळीपूर्वी राजेसाहेब ते चित्र स्वामींना भेट देणार आहेत आणि त्याचा मोठा मोबदलाही मिळणार आहे. राजेसाहेबांनी माझ्यावर खूप मोठं काम सोपवलंय. त्या निमित्तानं स्वामी सेवा घडणार नाही. मोबदल्याचं मला काही नाही ग. स्वामी सेवा हाच माझा मोबदला आहे. अहो, काय झालं? तुमच्या डोळ्यात पाणी? लखोटा वाचून या आनंदाच्या भरात मी विसरलो की मी आजारी आहे. आता पूर्वी सारखी उत्तम चित्र माझ्या हातून रेखाटली जात नाहीत. एवढा मोठा बहुमान मिळूनही मी तो स्वीकारू शकत नाही. याचंच दुःख आहे. होळीपर्यंत बरे व्हाल अशी ही शक्यता दिसत नाही. आणि एवढ्या मोठ्या दिवशी राजेसाहेब स्वामींना त्यांचं तैलचित्र देणार म्हणजे ते परिपूर्ण आणि दिव्यच असायला पाहिजे. पण माझ्या हातून आता तसं चित्र रेखाटलं जाऊ शकत नाही. मग मुकुंद? त्याला ते झेपेल की नाही खात्री नाही मला. मग आता काय करायचं? राजेसाहेबांचा आदेश आहे. पर्याय नाही. मला त्यांना नकार कळवावाच लागणार. हे ह्यांच्या कानावर घालायलाच हवं.
ज्याप्रमाणे काही फुलांचा फळांचा चीक पांढरा असतो, तो पांढरा रंग म्हणून वापरता येईल. हे घे. याच्यावर चित्र काढ आणि या नैसर्गिक रंगाने ते रंगव. बाबा, अहो हे आम्हाला कसं नाही सुचलं? हे आकाश दिसतंय. आपलं मन या ढगांप्रमाणे असतं. विचारांचा वारा येतो जातो. समस्या निर्माण झाली की भीती वाटते, चिंता वाटते. मग ज्याप्रमाणे वारा ढगांना इकडून तिकडे सरकवतो, त्याचप्रमाणे चिंता भीती मनाला भरकटवतात. पण आपण आकाशाप्रमाणे स्थिर राहायचं आणि ढगांना कुठून कुठवर जाऊ द्यायचं हे आपण ठरवायचं. चित्र काढायला घे. येतो मी. अहो, मला असं वाटतं ना की ह्या बाबांच्या रूपात येऊन स्वामींनीच आपल्याला मार्ग दाखवलाय. हो, बाबा, हे काय करताय तुम्ही? राजे साहेबांचा आदेश पाळणं मला शक्य नाहीये. मी नम्रपणे नकार कळवतोय त्यांना. नकार? अहो मामांजी, इतका चांगला मोबदला मिळतोय आपल्याला आणि तो आपण इतका सहज गमावणार आहोत का? राज दरबारातून आलेली ही संधी सोडणं म्हणजे मूर्खपणा आहे. मुकुंदा, तुझा राग मी समजू शकतो, पण माझा नाईलाज आहे. मी चित्र नाही काढू शकत. याआधी पाठवलेले चित्र राजे साहेबांना आवडलं नव्हतं, परत पाठवलं गेलं. आता पुन्हा तसंच झालं तर राजे साहेबांचा रोष ओढवून घेऊ आपण. होळीच्या सोहळ्याच्या दिवशी त्यांची फजिती होईल आणि मी त्याला कारणीभूत होऊ इच्छित नाही. मग चित्र मी काढेन. अहो, मला संधी पण मिळेल ना, आणि तुमच्या त्या स्वामींनी जे काय सांगितलं ते मी खोटं पण ठरवेन. कुंदा, तुझ्यात ती क्षमता नाहीये. आणि आता तर स्वामी स्वतः येऊन सांगून गेले. स्वामी स्वामी स्वामी. अहो, त्यांनी माझी कला पाहिली नाही आणि आधी निष्कर्ष काढलाय. मला स्वतःला सिद्ध करू द्या. मी त्यांनाही चुकीचं ठरवून दाखवेन. बाळा, अरे स्वामींना आव्हान देऊ नकोस. त्यांनी सांगितलेलं मान्य कर. माझ्यावर विश्वास आहे. मुकुंदा, हे बघ, गुरूंच्या शब्दावर शंका घेणं हा मार्ग नाहीये. मग काय मार्ग मी काढेन. तू हे कसं करणार आहेस? कसं म्हणजे? तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा. तुमच्या मुलाच्या गुणवत्तेवरती विश्वास ठेवा. मी राज दरबारात हा खलिता पाठवतो आणि स्वतः सांगतो राजे साहेबांना की मी चित्र काढेन म्हणून. होळी येते. होळीत फक्त लाकडांचं दहन नाही होणार, तर अनेक गोष्टींचं दहन होणार. अनेकांच्या अहंकाराचं दहन होणार, अनेकांच्या गैरसमजाचं दहन होणार, तर अनेकांच्या गैरवर्तनाचं दहन होणार.
ज्यांनी मनात अंधार साठवलाय त्यांना चटके बसणार आणि ज्यांनी मनात विश्वास जपलाय त्यांना कृपेची ऊब मिळणार. ज्याच्यात जे जळण्यासारखं आहे ते जळणार आणि जे चांगलं आहे ते आणखीन तेजस्वी होणार. शिवारे शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिवशंकर शंभो. अहो मन नीट शांत ठेवून करा काम. रेषा वेड्या वाकड्या होत आहेत. हा आता उत्तम वाटतंय. ए तू बडबड करू नको का? तुला चित्रकलेतलं कळतं की मला? मुकुंद पुन्हा एकदा सावध करतोय. मनात श्रद्धा असल्याशिवाय आमचं चित्र पूर्ण होणार नाही. चित्र आकाराला येणार, राजे साहेबांना आवडणार, मला मोबदला मिळणार आणि बाबांचा वारसदार म्हणून मी सिद्ध होणार. जर राजे साहेबांचा आदेश पूर्ण झाला नाही, चित्र त्यांच्या पसंतीस उतरली नाहीत तर? राज दरबारात चूक माफ होत नाही. कधी कधी तर मृत्यूदंडालाही सामोरं जावं लागतं. अंबिका, तू रेखाटलेलं हे चित्र पाहून तुझे मानलेले गुरुही म्हणतील की अंबिका आमची शिष्या शोभते. ताबडतोब तुला शिष्या म्हणून स्वीकारतील. खरंच? हो, अगदी खरं. अहो मला हे चित्र ना स्वतःच्या हाताने स्वामींना अर्पण करायचे. माझं मन सांगतंय हे चित्र एकदा का आपण अर्पण केलं ना की आपलं संपूर्ण आयुष्य बदलेल, नशीबच पालटेल. निरंजन बुवा, निरंजन बुवा, मामांजींसाठी औषध हवं होतं. आत्ता बनवून देतो. तुम्ही बसा ना, मी पाणी आण. नाही नको. हे चित्र कोणी काढलं? मी. ही साधी बाई आणि इतकं अप्रतिम चित्रकार. निरंजन,
परत घेतलंच का चित्र काढायला? हा? कर्ज फेडण्यासाठी फक्त 2 दिवस शिल्लक आहेत, विसरू नका. तर गाठ माझ्याशी आहे. निरंजन भाऊ, येऊ का? या ना, बसा. अंबिका, पाणी घेऊन ये. मी काढलेलं चित्र याच्या आसपासही नाही. हे घ्या पाणी. अंबिका, हे चित्र मला दे. अहो, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हे चित्र मला स्वामींना द्यायचंय, हे विकायला नाही ठेवलं. मी जे काय सांगतोय ते नीट ऐक. हे चित्र मी माझ्या नावाने सर्वांसमोर आणेन आणि याचा योग्य तो मोबदला तुम्हाला नक्की मिळेल. हा, पण हे चित्र तू काढलेस हे कोणाला सांगायचं नाही. आम्ही म्हंटल तर मुकुंद, तू आणि तुझी बायको व्यापार उत्तम करू शकता. तुम्हाला सौदा करता येतो, तुम्ही तेच करणार. अरे स्वभाव हा सावलीप्रमाणे असतो, धावलात तरी पाठ सोडत. शंकर शंभो. आम्ही म्हंटल तर मुकुंद, तू आणि तुझी बायको व्यापार उत्तम करू शकता. तुम्हाला सौदा करता येतो, तुम्ही तेच करणार. अरे स्वभाव हा सावलीप्रमाणे असतो, धावलात तरी पाठ सोडत. शंकर शंभो. अंबिका, हे चित्र मला दे. अहो, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हे चित्र मला स्वामींना द्यायचंय, हे विकायला नाही ठेवलं. मी जे काय सांगतोय ते नीट ऐक. हे चित्र मी माझ्या नावाने सर्वांसमोर आणेन आणि याचा योग्य तो मोबदला तुम्हाला नक्की मिळेल. हा, पण हे चित्र तू काढलेस हे कोणाला सांगायचं नाही. अहो मुकुंद भाऊ, हे योग्य नाही हो. अंबिका, कर्जाची मुदत जवळ आली. आताच सावकार येऊन गेले ना. कर्ज फेडण्यासाठी फक्त 2 दिवस शिल्लक आहेत, विसरू नका. तर गाठ माझ्याशी आहे. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, सावकार किती क्रूर माणूस आहे. जर तुम्ही त्याला योग्य वेळेत पैसे दिले नाहीत तर घरदार विकून तुम्हाला रस्त्यावर आणेन तो. आणि चित्र सर्वांसमोर माझ्या नावाने जरी येत असलं तरी शेवटी स्वामींच्या दरबारातच जाणार आहे. तुझी जी इच्छा आहे ती पूर्ण होतेच आहे ना, मग हरकत काय? कदाचित स्वामींची सुद्धा हीच इच्छा असावी. ठीक आहे, तुम्ही घेऊन जा हे चित्र.
गरज आणि श्रद्धा यात गरज जिंकली अंबिका. तू असं करायला नको होतस. व्यापार आणि कला यात कला जिंकायला हवी होती. अगं अंबिका, तुझी कला ही आमचीच देण आहे आणि तू करत असलेली चित्रकलेची सेवा ही आमची सेवा करण्यासारखंच आहे. आणि जर सगळंच आमचं आहे तर तू याचा व्यवहार कसा केलास? अंबिका, तुला याची खात्री असायला हवी होती की आम्ही तुझं घर जाऊ देणार नाही. पण भक्तीपेक्षा भीती मोठी ठरली आणि तू हे विसरलीस की आम्ही जगाचे तारणार आहोत, तू आमची भक्त आहेस. अगं मग आम्ही तुला कसं असं एकटं वाऱ्यावर सोडू? तो विश्वास ठेवायला हवा होता आणि हा व्यवहार करायला नको होता अंबिका. दे इकडे. हे घे. आज हे चित्र स्वामी देवांना अर्पण होणार म्हणून तर राजे साहेबांनी स्थान इतकं सजवायला सांगितलंय. काय? राजे स्थानावर येणार आहेत? हो, खूप छान सजवलंय ना मठ. आनंदी, याने चित्र चांगलं काढलं असेल ना? नाही, माझा मान प्रतिष्ठा थोडीच मिळायला नको? शिवाय राजे आणि स्वामी नाराज होऊ नयेत म्हणजे झालं. तुम्ही काही काळजी करू नका, सगळं नीट होईल. आजचा दिवस खूप विशेष आहे, कारण आम्ही आज स्वामींना तैलचित्र अर्पण करणार आहोत. मात्र त्याआधी आम्हाला ते पाहू दे. अप्रतिम, केवळ अप्रतिम. आणि या चित्राचं अनावरण स्वामींच्या हस्ते होणार आहे. स्वामी कुठे आहेत? स्वामी देव श्री स्वामी समर्थ. स्वामी, आपण या तैलचित्राचं अनावरण करावं. शिव शंकर शंभो.
चित्र असं अचानक गायब कसं झालं? आता तर इथे होतं. स्वामी, हे सगळं तुम्ही केलं ना? पण एक लक्षात ठेवा, माझ्या हक्काचं आहे ते मला मिळेलच. जिसकी नीयत अच्छी वही हमको पाता है. जो जिसका हक है वो उसी को मिलेगा. आमच्या भक्ताचा हक्क कोणी हिरावून घेऊ शकत नाही. शोध घ्या, चित्र जिथे असायला हवं तिथेच आहे. शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापति भवानी शंकर शिवशंकर शंभो. अंबिका, हे बघ. अहो, हे चित्र इथे कसं? आपण आत्ताच मुकुंद भाऊंना दिलं ना, राजेंतर्फे स्वामींना देण्यासाठी. अगं पण हे चित्र इथे कसं? पण चित्र असं गायब झालंच कसं? हो ना, विचित्रच आहे सगळं. माफ करा राजे साहेब, पण मी माझं काम चोख केलं. चित्र पूर्ण केलं होतं आणि स्वामींनी सांगितल्याप्रमाणे चित्र आज नाही तर उद्या मिळेलच. पण मला असं वाटतं की मला माझ्या कामाचा मोबदला आणि माझ्या वडिलांच्या राजदरबारातलं स्थान मला मिळायलाच हवं. मोबदला, स्थान. अहो, जी वस्तू स्वामींना अर्पण करायची होती ती अर्पण केलीच नाही. म्हणजे ते कसं, पूजा तर करायची आहे पण पूजा केलीच नाही तरीही प्रसाद हवाय, बरोबर ना? हो मुकुंदा, कपिलाताई बरोबर म्हणतायत. थोडा धीर धर. स्वामींच्या स्थानी घाई नको. नाही बाबा, असं कसं? माझं काम चित्र पूर्ण करण्याचं होतं. मी ते काम पूर्ण केलं. राजे साहेबांना ते नंतर अर्पण करायचं होतं आणि अर्पण करताना ते गायब झालं. त्याचा माझ्याशी काय संबंध? तो प्रश्न राजे साहेब आणि स्वामींमधला आहे. वाह मुकुंद, तुझा आत्मविश्वास आम्हाला आवडला. राज दरबारामध्ये अशा धैर्यवान कलावंतांची गरजच असते. आजपासून मुकुंद हा राजचित्रकार असेल असं आम्ही घोषित करतो. गोवर्धनराव, तुमची कला तुमच्या मुलाच्या हातात उतरली. तुमचा हा वारसा समर्थपणे सुरू राहील.
राजेसाहेब, ही आपली आणि स्वामींचीच कृपा आहे. राजेसाहेब ते मोबदल्याबद्दल मोबदला चित्र मिळाल्यानंतर मिळेल. जशी आपली आज्ञा. राजेसाहेब, मला काय वाटतं, गायब झालेलं चित्र परत आणण्याची जबाबदारी आपण मुकुंदरावांनाच द्या. उत्तम कल्पना. मुकुंदा, हे चित्र शोधण्याच्या कार्यात तुला आमचे शिपाईही मदत करतील. हरवलेलं सापडतात, पण सापडताना सत्यही समोर येते. शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. कर्ज फेडण्यासाठी फक्त 2 दिवस शिल्लक आहेत. विसरू नका, तर गाठ माझ्याशी आहे. अंबिका, स्वामींनी हे चित्र तुझ्या हातूनच रेखाटून घेतलंय. तर याचाच मोबदला म्हणून मुकुंद भाऊंनी आपल्याला हे पैसे दिलेत. हेच पैसे मी सावकाराला जाऊन देतो, म्हणजे आपल्या डोक्यावरचं कर्ज तरी फिटेल. पण हे चित्र इथे का उमटलं? याचं उत्तर आपल्याला स्वामीच सांगू शकतील. नंतर आपण स्वामींकडे जाऊन त्यांना विचारूया, पण त्याच्या आधी मी सावकाराला हे पैसे देऊन येतो. अंबिका, आनंदीताई, अभिनंदन. अहो, तुमचा मुलगा राजचित्रकार झाला. फार मोठी गोष्ट आहे हो ही. आनंद तर झालाय सुंदरा मावशी, पण का कुणास ठाऊक हा आनंद निखळ वाटत नाहीये. बरोबर आहे स्वामी, आमचा मुकुंदा एवढा चांगला चित्रकार नव्हता, आणि अचानक त्याच्या हातून एवढं चांगलं चित्र आम्ही सुद्धा आश्चर्यचकित झालो आहोत. स्वामी, तुम्ही त्याला त्या एका चित्रापुरता आशीर्वाद दिला होता का खरंच तो माझ्यासारखा उत्कृष्ट कलाकार झाला आहे? आणि त्यानंतर चित्र अदृश्य झालं ही घटना सामान्य नाही. यामागे नक्कीच काहीतरी मोठं कारण आहे. स्वामी, त्याचं काही चुकतंय का, की आमचं काही चुकतंय? कुणाचं काय चुकलं हे ज्याला त्याला जाणवेल. चुका करणं सोपं आहे, सुधारणं कठीण. स्वामी, 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 आज पहाटे अचानक हृदयविकारचा झटका आला. आणि अचानक ज्यांना ज्यांना मी लुटून काढलं आणि ज्यांच्या अडचणीचा मी गैरफायदा घेतला ते नजरेसमोर आले. आता मरतो की का असं वाटायला लागलं. माझी बायको ती म्हणाली, स्वामीच्या शरण जा आणि ज्या पण चुका केल्या आहेत ना त्या त्यांना सांग, ते तुला मार्ग दाखवतील. मला चांगला माणूस व्हायचा स्वामी, पण दरवेळी माझा स्वार्थ मोठा होतो. मला मार्ग दाखवा स्वामी. स्वामी, मी जे काय केलंय ते सगळं सांगतो.
कसं सांगू, कुठून सांगू, काय करू काय कळायला झालंय स्वामी. मी एका बाईच्या नवऱ्याच्या आजारपणासाठी कर्ज दिलं होतं, पण त्या बदल्यात तिला इतकं व्याज लावलं की त्या बाईचं समजा घर हिरकावून घेतलं मी. ती बयाकडे सारखी पाया पडून विनवण्या करत होती, रडत होती, पण माझा स्वाभिमान मोठा होता ना, त्या बयाचे मला अश्रू पण नाही दिसले. तू स्वार्थासाठी स्वामींचं चित्र विकलंस तू. नाही अगं, मला वाटलं स्वामींचीच ती इच्छा आहे. अगं, हा तुझ्या सोयीने अर्थ काढलायस तू. तू तुझी कला आणि स्वामींचं चित्र दोन्हीही विकलंयस. कशासाठी? घरासाठी? अगं, हे घरदार कोणी दिलं तुला? स्वामींनीच ना. सावकाराने घर जप्त जरी केलं असतं तरी स्वामींनी दुसरी काहीतरी व्यवस्था केली असती, किंवा आहे ते घर तुला मिळवून दिलं असतं पुन्हा. इतक्यात स्वामींवरचा विश्वास डगमगला. अंबिका, तुझी परीक्षा होती ही, ज्यात तू अनुत्तीर्ण झालीयस. स्वामींवर अविश्वास दाखवलायस तू. समस्येतून सुटण्यासाठी सोपा मार्ग निवडलायस तू. जे चित्र तुला तुझ्या हाताने स्वामींना अर्पण करायचं होतं ना, ते तू केलंच नाहीयेस. म्हणजे तुझी सेवा पूर्ण नाही का राहिली? मी खरंच चुकले का ग? नाही, मी जे काही आहे ना ते सगळं खरं खरं सांगणार. मी काहीच लपवणार नाहीये. अहो, असं अर्धवट का सांगताय? काय घडलं ते पूर्णपणे सांगा. एक शेतकरी, त्या शेतकऱ्याचं शेतातलं समद पीक नष्ट झालं. तू माझ्या जवळ आला, मी त्यालाही मदत केली, पण त्याला मी सवलत नाही देऊ शकलो. मुदतवाढ देऊ शकलो असतो, पण तेही नाही दिली. उलट मी त्याच्या जवळची बैलगाडी जप्त केली आणि तो आपल्या रिकाम्या हाताने घरी गेला. त्या दिवशी मला वाटलं होतं की मी जिंकलो, पण आज मला कळतंय की मी एक माणूस म्हणून हरलो स्वामी, हरलो. असं मी असंख्य वेळा अनेकांसोबत केलं. लोकांच्या अडचणी मी संधी समजली आणि माझ्या तिजोरीमध्ये पैसे भरत गेलो. कोणास ठाऊक मनातली पोकळी भरू शकलो नाही स्वामी, पोकळी भरू शकलो नाही. अहो, असं अर्धवट का सांगताय? काय घडलं ते पूर्णपणे सांगा. एक शेतकरी, त्या शेतकऱ्याचं शेतातलं समद पीक नष्ट झालं. तू माझ्या जवळ आला, मी त्यालाही मदत केली, पण त्याला मी सवलत नाही देऊ शकलो. उलट मी त्याच्या जवळची बैलगाडी जप्त केली आणि तो आपल्या रिकाम्या हाताने घरी गेला. त्या दिवशी मला वाटलं होतं की मी जिंकलो, पण आज मला कळतंय की मी एक माणूस म्हणून हरलो स्वामी, हरलो. असं मी असंख्य वेळा अनेकांसोबत केलं. लोकांच्या अडचणी मी संधी समजली आणि माझ्या तिजोरीमध्ये पैसे भरत गेलो. मला हे ओझं घेऊन नाही जगता येणार स्वामी. त्या प्रत्येकांचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर येतोय. मला झोप नाही लागत स्वामी. मला श्वास घेणं जड झालंय स्वामी, श्वास घेणं जड. मला शिक्षा करा स्वामी, मला शिक्षा करा. माझ्या अपराधांची शिक्षा माझ्या अंतःकरणाला जाऊन भिडली आहे स्वामी.
लोकांना मी अमाप अडचणीत अडकवलं, कर्जात अडकवलं, पण आज माझंच मन मला अपराधी ठरवतंय. स्वामी, त्यावेळी वाईट वागताना मला काहीच वाटलं नाही, पण आता मी माझ्या चुका सांगताना मला माझीच लाज वाटते. मला हवी ती शिक्षा दे. प्रायश्चित्त हीच तुरी शिक्षा. माणसाच्या हातून चुका घडतात, पापा घडतात, पण ज्या क्षणी तो त्याची कबुली देतो त्या क्षणी परिवर्तनाची दारं उघडतात. हाच नियम मुकुंदलाही लागू होतो. आता पाहायचं, गरज आधी संपते की स्वार्थ. अहो थांबा. अंबिका, काय झालं? तू अशी धावत का आलीस? आपण हे पैसे सावकाराला नको देऊयात. म्हणजे अहो म्हणजे आपण हे पैसे मुकुंद भाऊंना परत करूया. मला स्वामींच्या चित्राचा असा सौदा नाही करायचा आहे. अंबिका, तू अगदी माझ्या मनातलं बोललीस. अगं मीही हाच विचार करत होतो, पण तुझा विचार करून स्वतःला थांबवत होतो. नाही नाही, स्वामींचं चित्र आपल्याच हातून स्वामींना अर्पण व्हायला हवं. सत्य लपवून मिळालेलं सुख शांती देत नाही हो. हो, आपण मुकुंद भाऊंना त्यांचे पैसे परत करू आणि सगळ्यांना सांगू की हे चित्र तू काढलेस. हो चालेल. अरे वा, बरं झालं इथेच भेटलात. मी तुमच्याकडेच येत होतो. हे पाहिलं, जे माझ्या कलेने करून नाही दाखवलं ते माझ्या बुद्धीने करून दाखवलं. हे घ्या. ह्याच आनंदात गावभर लाडू वाटते. तुम्ही सुद्धा घ्या. थांबा. राजचित्रकार झालात याचा आम्हाला आनंदच आहे, पण ते तुमच्या कलेच्या जोरावर झाला असतात तर जास्त आनंद झाला असता आम्हाला, आणि कदाचित तुम्हाला सुद्धा. आम्ही हा सौदा मोडत आहोत. हे चित्र आमचं आहे आणि हे पैसे तुम्ही घेऊन जा. हे बघा, तुम्ही असं करू शकत नाही. तुम्ही स्वतःला स्वामी भक्त म्हणता ना, मग शोभतं का तुम्हाला हे? मी स्वामींची भक्त आहे म्हणूनच चूक वेळेस सुधारते. परिस्थितीमुळे भरकटले होते, पण आता पुन्हा भानावर आले. हे बघा, तुम्ही असं करू शकत नाही. ऐका माझं, मला जो काही मोबदला मिळणार आहे त्यातले थोडेफार देतो मी तुम्हाला. मुकुंद भाऊ, सत्य विकत घेता येत नाही. हे बघा, राजे साहेबांशी आमचे चांगले संबंध आहेत. राजद्रोहाचा ठपका ठोकून राज्यातून हकलून देऊ तुम्हाला. स्वतःचं घर तर जाईलच, पण तुमचं अस्तित्व ते सुद्धा नष्ट होईल. अरे हे काय, तुम्ही इथे? सगळ्या गावाला लाडू वाटून झाले. मी राजचित्रकार झालोय ना. घ्या घ्या, लाडू घ्या. हे काय दगड? थांबा, दुसरा घ्या. पण हे कसं काय शक्य आहे? हे लाडवांचे दगड कसे काय झाले? मुकुंद, हे सगळं काय आहे स्वामी? तुम्हा दोघांना तुमचं भविष्य दाखवतोय. तुम्ही दोघांनी चूक करताय. त्या चुकीचा परिणाम काय असतो त्याचा इशारा आहे. काय रे, दुसऱ्याची कला स्वतःच्या नावाने खपवून निघालायस?
ज्या क्षणी हे लोकांना कळेल त्या क्षणी लोकांच्या हातात फुलं नाही दगड असतील. त्या अंबिकांनी स्वामींना सांगितलं की काय? पण आताच तर भेटली होती ना. आम्ही कोण आहोत त्याचं ओळखलं असतंच ना, तर कळलं असतं की आमच्यापासून काही लपत नाही. अजूनही वेळ गेलेला नाहीये. राजाकडे जा आणि सत्य मान्य कर. मी खोटं बोलत नाहीये. त्या चित्राचा चित्रकार मीच आहे. सत्य लपून राहत नाही. आज ना उद्या समोर येणारच आहे. पण लक्षात ठेव, तेव्हा तो कलाकार नाही गुन्हेगार असशील. जी संधी आज मिळते ती पुन्हा मिळणार नाही. अहो, आपण आधी गरजेपोटी चुकीचं वागत होतो आणि आता भीतीपोटी चुकीचं वागतोय. मुकुंद भाऊंनी आपल्याला राजांची भीती दाखवली, पण स्वामी पाठीशी असताना आपण त्यांना का घाबरायचं? असं केल्याने स्वामींवर आपण अविश्वास दाखवतोय असं नाही का होणार? बरोबर आहे तुझं. वैद्यबुवा, नमस्कार. कसं काय येणं केलं? राजांच्या आदेशानुसार आलोय. स्वामी स्थानावर जी घडलेली घटना त्या चित्राबद्दल तुम्हाला माहितीच असेल. म्हणजे अहो, राज चित्रकाराने काढलेले चित्र अचानक गायब झाले. काय? हो, म्हणून राजांचा असा हुकूम आहे की राज्यातल्या प्रत्येक घरात जावा आणि पहा ते चित्र कोणाकडे आहे ते बघा. आपली परवानगी असेल तर आपल्या घराचीही पाहणी करतो. दोन दगड दे. शिवशंकर शंभा. यापैकी काय निवडायचे तुम्ही ठरवा. जर आम्ही सांगितलं ऐकलं तर वाट्याला येईल चूक सुधारल्याचं समाधान, आणि जर आम्ही सांगितलं नाही ऐकलं तर वाट्याला येईल लोकांची टीका आणि अंतःकरणाची खंत. जा तिकडे जा. पंधरा पावलं सरळ चाल, पण लक्षात ठेव सावली तुझ्या पुढे नाही गेली पाहिजे. आता सूर्याच्या दिशेने तोंड कर आणि चाल पुढे. स्वामी स्वामी हे सगळं काय करायला लावताय? सूर्य म्हणजे सत्य. तर सत्याकडे पाठ फिरवाल आणि यशाच्या दिशेने वाटचाल करण्याचा प्रयत्न कराल तर यश कायम तुमच्या दोन पावलं पुढे असेल. मात्र सत्याकडे तोंड करून पुढे चालाल तर यश कायम तुमच्या पाठीशी असेल. कलेचा अपमान करशील तर त्याची शिक्षा मिळेलच, हे कायम लक्षात ठेव. शिवशंकर शंभा. अहो, स्वामींनी हे वर्तुळ का काढलं असेल? नाही, तुम्हाला माहिती असेल तर मला पण सांगा ना. अहो, स्वामी देव सांगतील. जरा धीर धरा. स्वामी देवांच्या प्रत्येक कृती मागे कारण असतं. सुंदरा मावशी, स्वामी मला पुन्हा काही धडा शिकवणार नाहीयेत ना या वर्तुळाच्या ह्याच्यातून? चोराच्या मनात चांदणं.
काय रे बाबा, काय झालं? एवढा शांत का आहेस तू? अरे अरे बोल ना सुंदरा मावशी, काय विचारताय? तोंड दिलंय ना देवाने, गडागडा बोल. कपिलाताई, स्वामींच्या दरबारात येऊन काही सांगायची गरज असते का? स्वामी तर सगळंच बघत असतात ना. काय रे, काय झालं? इतका उदास काय? स्वामी, तुम्ही सगळं बघत असू नये असं का होतंय? आम्ही 4 मित्र एकाच वयाचे, आम्ही एकत्रपणे कामधंदा सुरू केला होता. इतर तिघे पुढे गेले, मी मागेच राहिलो. कष्ट घेतले, प्रयत्न केले, पण माझं नशीबच खराब आहे बहुतेक. सगळे वर्तुळामध्ये उभे राहा. चल. तुमच्या घरात कोण चित्रकार आहे का? हो, माझी बायको अंबिका, हिला चित्रकलेचा छंद आहे. चित्र फार चांगली काढलीत, पण आम्हाला जे चित्र पाहिजे ते इथं दिसत नाही. तुमच्या माहितीत जर ते चित्र कोणाकडे असेल तर आम्हाला कळवा. चला, येतो. अहो, हे चित्र बदललं कसं? मलाही कळत नाहीये. स्वामींचीच लीला असेल का? पण स्वामी हे चित्र का बदलतील? स्वामींना सुचवायचं असेल की हे चित्र इथे आहे, हे त्या शिपायला कळता कामा नये. पण आपल्या चित्राचं श्रेय आपल्याला मिळू नये असं स्वामी का करतील? तसं जर काही असतं तर ते चित्र इथे पुन्हा आलंच नसतं. बरोबर आहे ना अंबिका? जर ते चित्र आत्ता इथे सापडलं असतं तर शिपायला वाटलं असतं ते आपण चोरलंय, आणि राजे साहेबांसमोर आपल्याला चोर ठरवलं गेलं असतं. आणि तू हे चित्र काढलंय याचा कुठलाही पुरावा नाही, आणि मी सोडून कोणी साक्षीदारही नाही. स्वामी आपला बचाव करत असतील. अहो, खोट्याचा भार मी अजून माझ्या मनात नाही ठेवू शकत. स्वामींना अर्पण केलेलं तेच चित्र मी स्वतःच्या हाताने काढलंय हे स्वामींना सुद्धा माहिती. मग आता ते कुणाला पटो अथवा ना पटो, पण राजेसाहेबांना सांगणं हे आपलं कर्तव्य. आपण आपल्या कर्तव्याला एकदा चुकलो आहोत, आता त्याचं प्रायश्चित्त नको का घ्यायला? सुंदरा मावशी, अहो स्वामींनी असं का उभं केलं असेल? अहो, काहीतरी शिकवण देत असतील. थांबा जरा. पाय दुखायला लागले. हो, स्वामी, पुढे काय करायचं? या वर्तुळात किती वेळ उभा राहायचं? बाहेर कधी पडायचं? हाच प्रश्न वर्तुळात शिरल्या शिरल्या विचारू शकला असतास. इतका वेळ वाया घालवलास, हो की नाही? हो, शक्य होतं स्वामी. तुला कसली आडकाठी होती? कोणी सांगितलं होतं की वर्तुळातून बाहेर पडायचं नाही म्हणून? नाही स्वामी. हे वर्तुळ मध्ये तुझं आयुष्य, तुझं नशीब. नशीब कोणाला अडवत नाही पुढे जाण्यापासून. तुमचे निर्णय तुमचं भविष्य ठरवतात. तू योग्य वेळी योग्य निर्णय घेतला नाहीस, धाडस दाखवलं नाहीस, म्हणून मागे पडलास. नशिबाला दोष देणं सोपं आहे, निर्णय स्वीकारणं अवघड आहे. मनुष्य बहुतेक वेळा स्वतःचं वर्तुळ स्वतः सांगतो आणि मग म्हणतो की त्यात अडकलोय मी. अनेक जण हीच चूक करतात. योग्य वेळी योग्य निर्णय घेत नाहीत, बाहेर पडत नाहीत, आणि मग अडकून पडतात कर्माच्या फेऱ्यात. सुंदरे, मुकुंदाच्या वडिलांची म्हणजे गोवर्धनची हीच व्यथा आहे. शिव शंकर शिव.
अंबिका, काय झालं? तुला पाणी देऊ? नाही, नको. पुन्हा तेच स्वप्न पडलं का? हो, मला पुन्हा तेच स्वप्न पडलं. त्यासोबत अजून एक भयंकर स्वप्न पडलं. अंबिका, शांत हो. काय पाहिलं ते सांग. मला काहीच कळत नाहीये. याचा काही अर्थच लागत नाहीये. तो माणूस कोण आहे? ते बाळ कोण आहे? आणि आधी सुंदर चित्र आणि मग त्यावर काळा रंग फासून ते चित्र स्वतःच नष्ट करणं. असं कोणी का करेल? अंबिका, तुला याआधी पडलेलं स्वप्न आणि आज पडलेलं हे दुसरं स्वप्न, या दोन्ही स्वप्नांचा काहीतरी एकमेकांशी संबंध आहे का हे पाहावं लागेल. मला कळत नाही आपण याचा विचार करायला हवा की दुर्लक्ष करायला हवं. नाही नाही, दुर्लक्ष करून कसं चालेल? ही दोन्ही स्वप्न उगाच नाही पडत आहेत. ही स्वप्न काहीतरी सुचवू पाहत आहेत, काहीतरी इशारा देत आहेत, पण मलाच कळत नाही याचा काय अर्थ आहे. मला असं वाटतंय की या सगळ्याचा अर्थ आपल्याला स्वामीच सांगतील. आपण स्वामींना जाऊन विचारूया या स्वप्नाचा अर्थही आणि या चित्राबद्दल काय करायचं, मग ठरवूया. स्वप्न आणि सत्य यात एक पुसटशी रेषा असते. अनेकदा स्वप्नात ती रेषा पुसली जाते आणि सत्य तुमच्या दृष्टीस पडते. अर्थात त्याचा उलगडा तुम्हाला सगळे धागेदोरे जोडले गेल्यानंतरच होईल. तुला आता जे स्वप्न दिसतंय तो तुझा भूतकाळ आहे, ज्यामुळे तुझा वर्तमान काळ बाधित होतोय आणि त्याचा परिणाम तुझ्या भविष्यावर होणार. योग्य वेळ आली की आम्ही तुझ्या समोर तुझा भूतकाळ आणूच आणि त्याला जो जबाबदार आहे त्याला त्याची जाणीवही करून देऊ. स्वामी, स्वामी. काय झालं? असं अचानक दचकून का उठलात? आनंदी, काय सांगू ग, एक भयंकर स्वप्न पडलं मला. स्वप्नात ना एक बाळ, त्याचं चित्र आणि आणि अचानक ना कोणीतरी त्या चित्रावर काळा रंग फासला. सगळं सगळं नष्ट केलं. मला असं स्वप्न का पडलं असेल? काही संकेत असेल का? काय सांगितलं जात या स्वप्नातून? मला असं वाटतं आपल्या हातून जे घडलं होतं त्याचाच अपराधी भाव आपल्या मनात कुठेतरी खोलवर रुजलाय आणि कदाचित त्याचंच प्रतिबिंब तुमच्या स्वप्नात उमटलं असेल. कर्म सहजासहजी पाठ सोडत नाहीत, पाठीला पाठ चिकटवून असतात. काही कर्म ओझं बनतात आणि मग पश्चात्तापाचं कारणही ठरतात.